मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आम्ही करतो हलकासा बदलाव. मायक्रोफोन ते जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ गाजूपाडा मिस्टर जयश्री टुकले. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, सेकंड राऊंडचा मुकाबला ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर अमोल. पहिला बॉल मात्र आपण पाहिला तर मिस्टर रुपेश या खेळाडूसाठी आपल्याला पाहायला मिळाला. रुपेश आणि रत्नेश जोडी आपण पाहिली तर आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतो की नगरसेवक चषक आपण पाहिला तर मग 2026 मध्ये तिसरा दिवस आज कोणत्या संघाच्या नावावर राहणार आहे. लक्ष तर मग संपूर्ण संघांचं लक्ष वेधणार कोण. लॉर फुलटास होता पहिला पण तर फिल्डर आहे गेऱ्यामध्ये मिसफिल्ड करतायत. टीमची टोटल आपण बघितली आहे तर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल येताना पाहायला मिळाले. परिस्थिती आपण जर बघितली तर सेकंड राऊंडमध्ये आता जी आलेली आहे कारण की टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकतो बॅटिंग निवडली आहे या टीमनं. आपण पाहू शकतो की फलकावर धावा जास्त लगावण्याचा मनसुबा आहे या टीमचा. धीमा टाकला होता. लॉर फुलटास होता. आपण पाहिलं तर समोरच्या क्षेत्रामध्ये एक चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट आणि बॉल मिडल अप झालं नाहीये आणि तिकडे निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. न्यू स्टार मडीपाडा पुरस्कृत आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आयोजन आपण बघितलं ना तर मित्रांनो लक्षवेधी राहिले कारण की या आयोजनामध्ये आपण बघू शकतोय ना आकर्षण भरपूर आहेत आणि या आयोजनामध्ये आपण बघू शकतो जे बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. बघा नगरसेवक चषक सांगितलं परंतु आपण बघितलं या विभागातील लोकप्रिय नगरसेविका आपण त्यांचा देखील उल्लेख करणार आहोत. सध्या तरी बॉलर आपण पाहिला तर मग रिदममध्ये चुकतायत. लोकप्रिय नगरसेविका सौ योगिताताई देवेंद्र पाटील, त्यानंतर सौ सुवर्णाताई अजित पाटील आपण पाहू शकतोय आणि त्यांच्या नावांची स्पर्धा म्हणजेच आपण पाहिलं तर नगरसेवक चषक 2026. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर फिल्डिंग छान झालंय. रिस्क घ्यायला तयार नाही आहेत फिल्डर तिकडे कारण की त्यांना माहिती एक धाव गेली आहे कारण की आपण रिस्क घेतली कदाचित ओव्हर होऊ शकतोय जास्त धाव मिळू शकतायत परंतु आपण पाहिलं नेमकं झालं काय तर सिंगल कन्वर्ट केली आहे. 4 बॉलचा खेळ फलकावर पाहिलं तर फक्त 3 धावा आहेत. बॉलिंगमध्ये आपण बघितलं तर भरपूर चांगली बॉलिंग करता येतं अमोल शेळके. ओव्हर द विकेटने पुढील बॉल थोडीशी लेंथ खराब मिळाली आहे. वेट केलाय पॉलीवर घेतलं आपण पाहिलं या बॉलला आणि बॉलला मात्र पाठवले गेले डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिला मोठा फटका या मॅच मध्ये आणि तो येतोय हा चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये रेषा देतो फक्त मेहनतीचे रंग मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. मेहनतीचे रंग मात्र भरावे लागतील कारण की जर तुम्हाला या मॅचमध्ये चांगलं मात्र आपण बघितलं तर कार्य करायचं आहे मग बॅटिंग असो की बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओव्हरपिच बॉल पाहतोय अक्षरशः मात्र तुटून पडलाय. बॅटर पाहिलाय या बॉलवर. या बॉलला मात्र आपण पाहिलं धूम धडाक्यात उडवलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड डिलिव्हर शॉट येतोय हा षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 13 धावा. पहिल्या 4 मध्ये आल्या होत्या 3 परंतु उर्वरित 2 मध्ये आल्या तब्बल 10 षटकार चौकार येताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे संघाचं टोटल 13च्या घरामध्ये पोहोचलं गेलं आहे. बघा वाल्मिकेश्वर या टीमकडे आपण बघू शकतो की आपण मागची मॅच त्याने डिफेंड केला धावा. 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 50च्या आतमध्ये धावा रोखल्या होत्या बापाने टीममध्ये आणि मात्र त्या इतक्या आपण बघितलं ना तर या मैदानावर 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं ना तर 60 धावा देखील कमी पडतात. 65 धावा देखील कमी पडल्यात परंतु बॉलिंग चांगली आहे. या संघाकडे आपण पाहू शकतो की बॉलिंग चांगली आहे त्यामुळे त्यांची फर्स्ट चॉईस पाहायला मिळाली की आम्ही बॅटिंग करणार आणि समोरच्या संघाला डॉमिनेट करणाऱ्या आपण पाहिलं तर मग बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर चांगला धावा उभा करण्याचा प्रयत्न करणार.
सध्या तरी आपण पाहू शकतो की मग बॅटर दोन्ही आहेत रुपेश आणि रत्नेशने आपण पाहिले तर लय पकडले, षटकार चौकार त्यांनी लगावलेत. बॉलिंग मार्कवर येत आहेत लोकेश. फुलटॉस बॉल आपण पाहिला तर खेळलाय, पाहिला आपण तर मिस टायमिंग झाला आहोत. मित्रांनो तुम्ही रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. गादवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा दोन टीमचे संगणक. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मंद मंद पावलाने आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने नक्कीच रवाना व्हा, कारण की या इनिंग ब्रेकमध्ये तिथे केला जाईल हा टॉस. दुपारचं शेड्यूल आपण बघितलं तर मग जबरदस्त आहे, कारण की शिलोत्तर संघ, अष्टभुजा लहूपाडा संघ, आई ग्रुप भाटपाडा संघ आणि पिरबाबा पापडी संघ. म्हणजेच काय तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो तर क्लॅश ऑफ द टायटलमध्ये आपण पाहू शकतो भरपूर चांगले संघ आहेत आणि त्या संघांमध्ये आपल्याला एक आपण पाहू शकतो कडवं आपण पाहिलं तर क्रिकेट पाहायला मिळेल. उमेश आलेत, उमेश तरडे मैदानाच्या आतमध्ये. वाल्मिकेश्वर टीमसाठी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहिलं रोल पूर्ण करायचा आहे. फलकावर धावा 13 पाहायला मिळत, फलंदाज बाद 1. समोरच्या दिशेने फटका खेचलाय, खेळाडूच्या डोक्यावरून मात्र बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पाहायला मिळाला हा दर्जेदार स्ट्रोक. आल्या आल्या मात्र आपण पाहिलं दाखल होतात, दखल घेतली बॉलरची आणि उमेशने ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. बघा आल्यानंतर षटकार ठोकलाय, कॉन्फिडन्स मिळाला. टीमची टोटल 19 च्या घरामध्ये पोहोचली आहे. बॉल फेकून झाले 2. लोकेश भोईर आपण पाहिला तर मग बॉलिंग मध्ये व्हेरिएशन आणण्यासाठी ओळखला जात आहे, परंतु आता मार पडल्यानंतर थोडं गती प्रदान करण्याच्या नादामध्ये आपण बघितलं तर मग थोडीशी लाईन बिघडताना पाहायला मिळालाय, लाईन लेंथ बिघडताना पाहायला मिळाले. त्यामुळेच आपण बघितलं तर मग मिळेल एक एक्स्ट्रा. ओव्हर पिच बॉल आहे, त्या बॉलला खेळलाय. बॉल आपण पाहिला तर चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला पण तर येतो या ओव्हर मध्ये दुसरा मोठा फटका आणि हा येतोय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. बघा हे जे सत्र असतं ना, या सत्रामध्ये हवेचा वेग असतो ना, इतका प्रभाव वाढलेला असतो ना की तिथे बॉल हलकासा जरी आपण बघितला हवेत आला ना की मग त्या बॉलला कुठे जायला बारा मिळतोय. आणखी एक नाही बाई नाही भीती, शिवछत्रपतीचा छावा आणि फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये करतोय हवा आणि ठोकतोय 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. उमेश तरडे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहिलं अक्षरशः मात्र आपण पाहिलं कहर बसताना पाहायला मिळालाय. तोडफोड मात्र आपण पाहिलं केलं, धाव फलक पोहोचलं गेलंय 32 च्या घरामध्ये. लोकेशला पडलाय मार. फुल टॉस आहे, हा बॉल मात्र आपण पाहिला हवेत. फिल्डर तिकडे पाहिले आपण तर पोहोचले गेलेत, परंतु आपण पाहू शकतो थोडा धीमा टाकण्याचा प्रयत्न केला. इकडे आपण पाहू शकते की मग नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेलाय, कारण की ज्याप्रमाणे फुलटॉस बिमार चेंडू हा मात्र आपण हा हाताळला गेला आणि हा बिमार चेंडू आपण बघू शकतोय तर ज्याप्रमाणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की ते आपण पाहू शकतो की थोडासा स्लोअर म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला होता, गती कमी करण्याचा प्रयत्न होता, परंतु हाईट जास्त होती आणि त्यामुळे धाव फलक 35 च्या घरामध्ये पोहोचलाय. या ओव्हरमध्ये भरपूर धावा पडल्यात लोकेशला. फ्रीडचा बॉल असेल, फ्रीडचा बॉल बॅटच्या रडार मध्ये, बॉल थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार येईल षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. उमेश तरडे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे त्याची पाहायला मिळाले फलंदाजी, धाव संख्या फलकावर आपण पाहिली तर तब्बल पोहोचले 41. लास्ट बॉल असेल, अंतिमचा असेल या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट आता आपण पाहू शकतोय लोकेश साठी येत आहेत, लोकेश येत आहेत उमेश साठी. धीमी टाकली आहे बघा, ही लेंथ आपण पाहू शकतोय, परंतु थोडासा आपण बघू शकतोय ना की इथे लोकेशला मार पडला गेलाय.
कारण की प्रत्येक आपण पाहिलं तर चांगल्या बॉलरला इथे टार्गेट केला जातोय. धाव फलकावर धावा आपण बघितला तर 41. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा खेळ शेष असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहूया 6 चेंडूमध्ये कसा खेळ केला जाईल. खूप खूप धन्यवाद डीजे. 2 संघनायक तुम्हाला मी ऑफिशियल कॉल देतोय. गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए आणि अष्टभुजा लवपाडा आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. 41-41 अमृत आलेत बॉलिंग मार्कवर. 2 ओव्हर मध्ये 41 धावा. भरपूर धावा पडल्यात. रत्नेश स्ट्राईक एंडकडे आता पाहतोय आपण. अमृत परेडला आपण बघितलं तर मागील मॅच मध्ये त्याला देखील मार पडला गेला होता, परंतु आता एक चांगली सटीक या संघाला कमबॅक करून देणारी बॉलिंग करावी लागेल. हो अमृत करू शकतात, परंतु रत्नेश टच मध्ये दिसलेत. अटॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा होताना पाहायला मिळू शकतोय. अटॅक केला गॅप मध्ये बॉल टप्पाने ओव्हर ऑफ दी रोप सरळ निघून जाईल. सीमारेखा पार आणि मिळेल हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे. खेळाडू कक्षामध्ये बसायचं खेळाडूंनी रिक्वेस्ट करतोय. खेळाडू कक्षामध्ये जर आपण बसले नाही तर तुम्हाला पॅनल्टी घोषित केली जाईल. ऑफिशियल फर्स्ट अँड लास्ट कॉल. चौकार आलाय. इकडे आपण बघू शकतो की स्वागत अमृतचं देखील चौकाराने केलंय. प्रत्येक बॉलवर वार आणि वार होताना बघायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 67 रन्स 65 रन्स आपण पाहिल्या तर इथे होताना बघायला मिळाल्यात. आणि एक मजेदार गोष्ट काय होती माहिती आहे मित्रांनो, की 65 देखील चेस झाल्यात आणि त्या देखील सोप्या पद्धतीने नुसत्या केल्या नाही तर करून दाखवल्यात आणि मडीपाडा संघाने केल्यात. खराब लेंथ आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने अक्षरशः मात्र आपण पाहिलं तुटून पडलेला बॅटर हल्ला बॉल षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. षटकार चौकार आले. आता आपण बघितलं तर मग धाव फलक आहे ना तिथे 2 ओव्हरमध्ये 41 होतं, आता डायरेक्ट 51 वर पोहोचलेलं पाहायला मिळेल. आणि धोकादायक धाव आहेत बघा. डेंजर एंडकडे धाव फलक चाललाय. आता अमृत यांना वेळेच्या आधीच मित्र म्हणेन की मग कमबॅक करावं लागेल, अन्यथा नाही मग खतऱ्याची घंटा वाजताना पाहायला मिळू शकते आपल्याला. बॉल पुढील चांगला बॉल बघा. हे कार्य करायचंय तुम्हाला. इथे जर तुम्ही मेहनत केली तर सक्षम होऊ शकताय. तर डेफिनेटली तुम्हाला फायदा मिळू शकतोय. बघा इथे आपण पाहिलं तर मग 3 चेंडूचा खेळ झाला. 11 धावा खर्च केल्यात अमृतने. आत्ता स्ट्राईक एंडकडे मागील ओव्हरमध्ये आपण जर बघितलं अक्षरशः कहर बरसला होता, मात्र ज्या बॅटरने अक्षरशः आपण बघितलं की मग षटकारांचा पाऊस पाडला होता तो बॅटर म्हणजे उमेश. पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. टीमचं टोटल आपण पाहिलं तर पोहोचले गेले 52च्या घरामध्ये. बॉल आपण पाहिले तर शेष आहेत 3. खाली राहणारा बॉल पाहिला आपण तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आले होते, परंतु गॅप मधून बॉल थांबला नाहीये आणि बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्रीला क्लिअर करतोय. चौकार येतोय. खूप खूप धन्यवाद डीजे. टीमचं टोटल वाढलंय 56 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजून आपण बघितलं तर मग वाढू शकतात. 56 झाल्यात. दिशाहीन बॉल आहे. हो दुष्काळामध्ये 13वा महिना आणि हो ते चित्र बघायला मिळालंय. आता 56 झाल्या होता आणि त्याच्यामध्ये बोनस दिलाय. हा दिवाळीचा बोनस आता मिळतोय. व्हाईट प्लस आपण पाहिला 22 चौकार आणि 5.
खूप खूप धन्यवाद विजय. आपण बघितलं तर मग 61 धावा या पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग भरपूर धावा. मिस टायमिंग शॉट पाहतोय आपण घेऱ्यामध्ये. झेल आला आणि सुटला, निसटला. झेल आपण बघितलं तर सोपा होता, परंतु बघा इथे फ्रेशर किट टाकले पूर्णपणे. ज्या धावा आल्या त्या धावाने मोठा फ्रेशर टाकल्या आता श्री साई श्रद्धा ससूनगर या टीमवर. टीमची टोटल आपण बघितलं तर 62च्या घरामध्ये पोहोचले गेले. बघा 62 आणि शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर एक मोठा मॅक्झिमम आला ना तर 62 वरून आपण पाहू शकतो डेफिनेटली 68 पर्यंत पोहोचू शकतोय. मोठा वटका खेळण्याचा मनसुबा दर्शवला गेलाय. 62 झाल्यात तिकडे आपण पाहू शकतो. तर मग 1+ झाले, 63 आपण पाहू शकतोय झाल्यात. आणि मग 63 वर आपण पाहिलं तर मग गाडी थांबवली गेली आहे, परंतु आपण पाहिलं तर 63 म्हणजे 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा झाल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये 65 चेस होताना पाहायला मिळाल्या. बघा या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय ना कोणताही टोटल सेफ नाही आहे, परंतु 3 ओव्हरमध्ये या जास्त धावा दिसत आहेत. परंतु आपण बघितलं की या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात पाहणार आहोत. परंतु आपण जाणार टॉस बॉक्समध्ये. टॉस केला जाईल. या विकासजी वाईडा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. मनोहरजी नाईक आपण या आपल्या शुभ हस्ते करूया हा टॉस. या मॅचचा आपण पाहणार आहोत. एका बाजूने टीम गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए आणि त्यांच्या विपक्ष पण बघतोय अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा. मनोहरजी नाईक इथे आपण बघितले तर एक लेजंड क्रिकेटपटू बाफाणे टीमच्या आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख करून देऊया आपण. न्यू स्टार मडवीपाडा आणि दुसऱ्या बाजूने नगरसेवक चषक 2026. कोण कॉल देत आहे? लवपाडा टीमच्या माध्यमातून मडवीपाडा आणि येतोय नगरसेवक चषक. मनोहरजी नाईक साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि आपण मंचावर जाऊन वाचा. आभार आपले. लवपाडा टीम टॉस जिंकला गेला. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडाल? फिल्डिंग. मैदानामध्ये खेळलात, या मैदानामध्ये नक्कीच अनुभव चांगला आहे तुम्हाला. या मैदानामध्ये सक्सेस देखील मिळाले. शिलोतर संघाच्या समोर मॅच झालाय तुमचा. हो झालाय. बघा रेकॉर्ड काही पण असेल, परंतु काय वाटतंय तुम्हाला की आता फिल्डिंग निवडले गेले तर या मैदानाची पाहणी केली तर 4 ओव्हरमध्ये 60+ धावा येत आहेत. मॅक्झिमाइज आणि मिनिमम किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असू शकतोय? 50. आज पूर्ण पॅक टीम नाही. नक्कीच हा मायनस पॉईंट असेल तुमच्याकडे. तुमच्या जे प्रमुख खेळाडू असतील आणि काही नसतील देखील, परंतु त्या खेळाडूंचं असणं त्या खेळाडूंचं नसणं संघासाठी किती फायदा आणि फटका असतो? फटका तर लागेलच कारण की मेन प्लेअर नाही. मेन प्लेअर म्हणजेच आपण बघू शकतो नाही आहेत. काय वाटतंय की आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच कुशल देण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु जे आहेत त्यांच्या माध्यमातून कसं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. प्रश्न 1 की स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली केलेली आहे. बरं आलं तर बस तुम्हाला शुभेच्छा. प्रवीण यांच्याकडे वळतोय. प्रवीण तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? बॅटिंगच. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. तुमच्यामध्ये आपण बघितलं तर मग खेळाडू चांगले आहेत आणि खास करून या मैदानाला बघितलं आपण तर स्कोरिंग मैदान आहे. बॅटिंग फर्स्ट किती धावा यायला हव्यात तुमच्या मते? आमच्यामध्ये तर आम्हाला 70+ करायचे. 70+ आणि 70+ करण्यासाठी मग तुम्हाला कोणत्या खेळाडूला फॉर्ममध्ये येणं गरजेची बाबा असेल? अजय आणि मी आणि महेंद्र. अजय, प्रवीण आणि महेंद्र. नक्कीच हे 3 खेळाडू आपण बघितलं तर मग जास्त फॉर्ममध्ये यायला गरजेचे आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं की या मैदानाचा रेकॉर्ड बघितला आपण तर भरपूर धावा येतात, परंतु अष्टभुजा लवपाडा संघाच्या समोर त्यांच्याकडे काही खेळाडू नाही आहेत. त्यांचा फायदा मिळेल का तुम्हाला? नाही असं आमच्याकडे पण नाही फिल्डर आहेत आमचे कमी आहेत. नक्कीच तुमच्याकडे देखील आपण बघू शकतो की मग कमी खेळाडू आहेत, त्यामुळे आज आपण पाहू शकतोय. एक प्रश्न असा आहे स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर एकदम केलेलं आहे आणि स्पर्धा पण व्यवस्थित एकदम चांगली आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळतोय. अष्टभुजा टीमने मात्र जिंकलाय टॉस आणि डिसाईड केलंय फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर या टीमला. या नेक्स्ट मॅचमध्ये प्रत्यक्षात घडणार काय आहे आपण जरूर पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडचा मॅच सुरू आहे. चेसिंगला धावा आहेत भरपूर आणि त्या मात्र आपण पाहिलं कशा प्रकारे चेस केला जातात. आजचं धावतं वर्णन घेऊन येते थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊन. तत्पूर्वी घेतो छोटा ब्रेक. धन्यवाद. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आपण बघितलं तर 64 धाव्यांचं हे लक्ष आहे. कांतेश बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमृत आपण बघितलं तर मग
स्ट्राईक एंडकडे आपल्याला बघायला मिळत आहे. तर लोकेशन आपण बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे बघा. प्रत्येक बॉलरला पण बघितलं तर मग आडे हात घेतले होता वाल्मिकेश्वर कोलिवाडा या टीमने. कांतेश बॉलिंग मार्कवर पहिला बॉल समोर अमृत. पहिला बॉल पाहतोय आपण. आगाज करायचा होता मोठा परंतु त्याला दिलाय अंजाम आणि पहिल्याच बॉलवर पहिली मोठी सफलता. अमृत परेडला केलंय बाद आणि पहिला मोठा धक्का पहिल्याच बॉलवर दिलाय ससुरावकर संघाला. विकेट डाऊन. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिला विकेट डाऊन झालाय आणि पहिला मोठा धक्का दिला गेलाय साई श्रद्धा ससुनवघर या संघाला. पहिल्या विकेटचं आपण बघितलं पतन झालंय 0 या धावसंख्येवर. मनसेस आता येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. बघा लक्ष मोठं आहे तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके हा नक्कीच आपण बघितलं की नॉर्मल गोष्ट आहे. कारण की जर तुम्हाला इथे ह्या धावा चेस करायचे असतील तर मग पर्याय तोच आहे, मारो या मरो. आणि त्याच्यासाठी तर मी तर म्हणेन की आता अमृतने प्रयत्न केला होता परंतु आपण बघितलं तर शरणागती पत्करल्यापेक्षा आपण बघितलं वीर मरण आलेलं बरं जसं म्हटलं जातंय ना. आणि आपण पाहू शकतोय इथे वीर मरण मात्र आपण पाहू शकतोय जसं युद्धामध्ये मात्र प्राप्त केलं जातंय ना तसं मात्र आपण पाहिलं तर मग हा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग लढाई लढण्याची प्रयत्न करावे लागेल. कारण की लढाईशिवाय आपण बघू शकतोय ना की मग युद्ध मात्र म्हटलं जात नाहीये. परंतु युद्धासारखा मात्र खेळ करताना पाहायला मिळतील का खेळाडू. पाहू शकतो मनसेसचा लेफ्टी बॅटर आहे तर लेफ्ट हँडेडने फलंदाजी करू शकतात आणि चांगली करू शकतात. परंतु आता मॅच विनिंग फलंदाजी करायची आहे, नुसती चांगली नाही तर मॅच विनिंग. आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये जर या धावा थोड्याशा कठीण वाटतात परंतु क्रिकेटच्या पटलावर कठीण शब्द हा बाजूला सोडा. टोनला लागलाय बॉल आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर मग बॉलरच्या हातामध्ये समावलाय. कॉटन बॉलची संधी. विकेट डाऊन होताना पाहायला मिळालाय. सलग आपण पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवर दुसरा आणि फलंदाज मनसेस बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा लक्ष मोठं आहे परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्याची धमक ठेवायला हवी आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर बॅटर प्रयत्न करताना मोठे फटके खेळण्याचे बाद होताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर एंटर होतात आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितेन बरफ. म्हणून तर म्हटलं जातंय ना जमाना तरी हार देखता है ना जमाना तरी जीत देखता है, मुश्किलों में मुसीबतों से कैसे लढा, जमाना तो बस जिद और जुनून देखता है. आणि आपण पाहिलं तर जिद आणि जुनूनचा खेळ म्हणजेच हा क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा खेळ मात्र आपण पाहिला सध्या तरी आपण पाहिला तर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. सध्या तरी आपण बघितलं तर या भारतामध्ये सगळ्यांचा पसंतीचा खेळ म्हणजे बनलेला तो म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेट आपण पाहिलं तर आज रंगला गेला आहे या नुस्तार मडवीपाड्याच्या वतीने नगरसेवक चषकाच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहिलं आपण तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत मिस्टर जितेन बरफ. पाहिलं आपण तर मग जबाबदारी आहे त्यांच्याकडे की या संघाला पुढे घेऊन जायचं. कारण की संघाचं खातं अजून खोललेलं नाही आहे. कारण की खातं खोललं ते म्हणजे आपण पाहिलं तर मग विकेट नाही. हॅट्रिक बॉल पाहायला मिळतोय. कांतेश भोईर ऑन द हॅट्रिकच्या मार्गावर पाहायला मिळतील. बॉल खेळला हवेत. फिल्डर तिकडे येतील का. आणि आपण पाहिलं तर बॉल मात्र आपण पाहिला निघून गेलाय सीमारेखा पार आणि येतोय हा पहिला मोठा फटका या इनिंगचा. षटकार 6. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जातं ना की जीवनात 2च मार्ग ठेवायचे, करा नाहीतर मरा. कारण की करणाऱ्याला इतिहासाच्या पानावर वाचलं जातं आणि मरणाऱ्याला भूतकाळाच्या दरीमध्ये ढकललं जात आहे. निर्भीडपणे आणि सामर्थ्याने जो लढतोय त्यालाच योद्धा म्हटलं जात आहे. परंतु जे मैदान सोडून पळणाऱ्याला भुरडा ससा म्हणून हिणवलं जात आहे. मग तुम्हीच ठरवा, करा की बेनाम मरा. नक्कीच ही गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल. कारण की योद्धा जर म्हणायचं आहे ना तर नक्कीच योद्ध्यासारखं मात्र इथे लढाई लढण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहूया बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा कांतेश. बॉल हवेत खेळला गेलाय. फिल्डर तिकडे चल निर्माण
आणि इथे झेल ड्रॉप झालाय. कॅचेस आपण पाहिले तर मग पकडण्याची क्षमता मैदानाच्या आतमध्ये शतरक्षकामध्ये तितकी तर असायला हवी आहे, परंतु हा सोपा होता. थोडस आपण बघितलं तर मग कठीण झालं. कॅच ड्रॉप झाला. कॅच सुटल्यानंतर आपण पाहू शकतो इथे नेमकं काय झालंय तर जीवनदान मिळालंय, परंतु या जीवनदानाचा मोठा फायदा मिळेल का? संघाचं टोटल 4 बॉल नंतर 7 आहे. 64 मोठा टोटल आहे. लोकेश भोईरसाठी हा बॉल मात्र आपण व्हायला फुलटास होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. संघाची टोटल पोहोचली गेली आहे 8 या आकड्यावर. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिले ना की जी बॅटिंग राहिली होती मिस्टर उमेश अँड त्यांच्या समवेत आपण बघितलं की रत्नेश, त्यांनी जी बॅटिंग केली होती अफळातून बॅटिंग केली होती. कारण की रुपेश थोडे लवकर बाद झाले होते, पण जी पार्टनरशिप केली होती ना तशी पार्टनरशिप तशी खेळीची गरज आहे या संघाला. लॉर फुलटास होता. शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये नेम धरून गेम काढण्याचा प्रयत्न. नेम चुकला आणि गेम चुकला, परंतु 10 मिळाली. एक पहिल्या षटकाला आपण पाहिलं तर कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. लक्ष 64 पाहायला मिळत आहे आणि ते लक्ष पूर्ण करत असताना आपण पाहिलं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती परंतु ती सुरुवात आपण पाहिली ना तर थोडीशी कठीण झाली आणि स्लो झाली. पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर आलेल्या धावा आपल्याला बघायला मिळाल्यात, त्या म्हणजेच 9 धावा. आणि त्या 9 धावांमुळे आपण पाहिलं तर टोटल 64, अजून देखील 55 धावांची गरज आहे. पाहूया. खूप खूप धन्यवाद. जसं म्हणतात ना की शाळा सर्वांना शिकवण देते, लघुकोण, काटकोण, त्रिकोण आणि चौकोन, परंतु आपलं कोण हे मात्र आपल्याला परिस्थितीच ओळख करून देते. आणि सध्या जर आपण बघितलं की परिस्थिती जर आपण पाहिली आहे ना तर ती खराब आहे. कारण की 55 धावा 12 बॉल मध्ये हव्या आहेत. तसं मात्र आपण बघितलं राजा छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण होती, हिम्मत करा आणि पुढे जात राहा. कारण की टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागले होते. आपण तर साधी माणसं आहोत, परंतु हिम्मत हाच मात्र आपण बघितलं तर मोठा शब्द आहे आणि याच हिमतीला मात्र मिळते या जगामध्ये किंमत. पाहूया. फटका हवेत खेळलाय. फिल्डर तिकडे कॅच सुटलाय. नुकसान कॅचचं तितकं होणार नाहीये. रुपेश मारतोय. आपण बॉलिंग मार्कवर आलेत. 55 पैकी आपण पाहिलं तर मग 1 कमी होईल. आता 54 आणि बॉल असतील 11. बघा डेफिनेटली आपण पाहू शकतोय या 11 बॉल मध्ये तुम्हाला ना जबरदस्त मी तर म्हणेन की 9 चांगले बॉल मात्र नक्कीच बाउंड्रीच्या पलीकडे कन्वर्ट करावे लागतील. लेंथ मात्र आपण बघितली थोडीशी वाईडर होती, मात्र आपण पाहिलं टोएंडला लागला होता. 2 धावा मात्र इथे जरूर मिळू शकतायत आणि मिळाल्यात. सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर धाव संख्या इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळते, परंतु सोप्या पद्धतीने सिंगल येत आहेत, डबल येत आहेत, परंतु त्या सिंगल डबलने मात्र आपण बघितलं तर ती गोष्ट मात्र पूर्ण होणार नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथे या मॅचमध्ये आपण पाहू शकतोय की लक्ष कठीण दिसतंय आत्ता. कारण की पहिले 2 बॉल आपण पाहिलं तर 3 आलेत आणि त्यामुळे आता पाहिलं आपण तर 10 चेंडू आणि 52 धावा मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतोय. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल पाहिला आपण तर दिशेच्या बाहेर, रेषेच्या बाहेर आणि पंच सुरेंद्र घाटालसर म्हणतात की वाईड आहे. एक आपण पाहिले तर मग कमी होईल. आता 51 हव्या असतील आणि बॉल असतील 10. वाईटचा इशारा मिळालाय. 51 हव्या आहेत. लोकेश भोईरकडे आपण बघितलं तर मोठे फटके आहेत, तर कदाचित मी तर म्हणेन चांगले फटके खेळले तर येऊ शकतात. बघा आता तुमच्या समोर असतील 10 पैकी मी तर म्हणेन 7 चांगले चेंडू मात्र निवडावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. 7 षटकार कदाचित येतात तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकताय. पहिला येऊ शकतोय. बॉल भरपूर उंच आहे, हवेत आहे, पाहावं लागेल.
आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. नाईकांना दुःखा. लोकेशचा हा फटका ते जाऊन मात्र आपण बघितला तर छक्का. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर षटकार आलाय. आणखीन मित्र म्हणे असे 6. असेच मी तर म्हणेन की चांगले फटके अजून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा पाहतोय आपण बॉल लावेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लोकेशने मात्र विचार स्पष्ट केलाय. म्हणून तर म्हणतात ना, हाती घोडे तोप तलवार मौत तेरी सारी है, लंजीर में लेकिन जकड़ा मेरा राजा अप्पी सप्पे भारी है. खूप खूप धन्यवाद डीजे. धावपळकर 25 धावा लागलेल्या आहेत आणि 39 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडू आणि 39 धावा. बघा मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे परतीचे संकेत दिलाय. बॉल आलाय मात्र आपण पाहिले तर आहे हा वाईट. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे येतोय की काय. या ओव्हरच्या आपण बघितलं तर आणखीन चेंडू शेष आहेत. आपण पाहिले तर 2. या 2 चेंडूवर कदाचित आणखीन जास्त आपण पाहिलं तर मग मोठे फटके 2 मोठे फटके आले तर पूर्णपणे येऊ शकते टीम. फोर्स केलाय फोर्स केलाय फोर्स केलाय. बॉल समोरला चाललाय. बॉल लांबणार नाहीये तिकडे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर येते हा षटकार. 6 धावा. हो हो थँक्यू डीजे. 32 धावा फलकावर लागल्या गेल्यात. अजून देखील 32 धाव्यांची गरज आहे. 32 झाल्यात. 32 पाहिजेत. मॅच मध्ये आपण पाहिलं तर सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि लोकेश नावाचा आपण बघितला वादळ, लोकेश नावाचं तुफान आपण बघितलं तर लोकेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता कहर बरसताना पाहायला मिळालाय. षटकाराची हॅट्रिक साथी देखील झाली आहे पूर्ण. पुढील बॉल उडवलाय. 13 का बोल 17 का मारा. बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला. ठोक डाला औ बजाओ डीजे वाला. धाव फलक पोहोचले गेलं. या सिक्सरने 38च्या घरामध्ये 6 चेंडू आणि 26 धावा. काय म्हणतोस बाबा. हो 26 धावा. आता 6 मध्ये 26 हव्यात. मॅच मध्ये आपण बघितलं तर परिस्थिती आपण पाहू शकतोय. लोकेशची लढाई मात्र आपण बघितलं. म्हणून तर म्हटलं गेलं ना की नक्कीच शत्रूच्या पुढे जसे शरणागती पत्करण्यापेक्षा वीर मरण आलेलं बरं. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग वीर सारखा लोकेश भोईर लढताना मैदानाच्या आतमध्ये एका हत्ती मात्र किल्ला त्याने लढवला गेला. मॅच मध्ये आपण बघितलं तर ट्विस्ट निर्माण केला गेलाय. जोपर्यंत आपण पाहिलं तर लोकेश आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण पाहू शकतोय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग ससू नवगड टीम आहे. परंतु आपण पाहू शकतो की या क्षणाला नेमकं घडेल काय. तर राकेश आलेत बॉलिंग मार्कवर आणि इथे आपण बघितलं तर स्ट्राईक एंडकडे बॅटर असतील जितेन यांना मात्र आपण बघितलं तर काय करायचं तर आता बुद्धीचा वापर करायचा आहे. कारण की लोकेश सारखा खेळाडू आपण बघितलं ना तर भरपूर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये दिसला गेलाय. आणि मात्र मी तर म्हणेन की त्याला कशी स्ट्राईक मिळेल आणि तो जर जास्त स्ट्राईक वर राहिला तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय मॅचला मात्र आपण बघितलं ना तर आपल्या बाजूने पलटण्याची आपण पाहिलं तर क्षमता ठेवतोय. 6 चेंडू 26 धावा. पाहतोय आपण बॉल हा पहिला क्लीन बॉल. चुकी केली आहे
मी तर म्हणेन की बॅटरने लोकेशला स्ट्राईक द्यायला हवी होती आहे, परंतु नाही दिली आहे. आणि इथे आपण पाहू शकतोय मग हा बॉल मात्र आपण पाहिला तर मिस झालाय आणि त्यामुळे संघ आता मात्र तर थोडासा अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. नवीन आपण बघितलं तर मग खेळाडू येतोय सूरज मैदानाच्या आतमध्ये, परंतु जसं म्हणतात ना की वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतंय. आणि मी तर म्हणेन की या मॅच मध्ये आपण बघितलं लोकेश चमकलाय, परंतु इकडे सूरज आलेत. आता 5 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. बघा इकडे लोकेशने लक्ष मात्र वेधलं, परंतु तो सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. हा मायनस पॉइंट आहे, परंतु नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो फॉलिंग करणाऱ्या टीमला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. इकडे आपण बघितलं तर एक धाव मात्र मिळेल, परंतु एका धाव्याने आपण पाहिलं तर मग आता एका धावेचं प्रेशर कमी होईल, कारण की 4 बॉल असतील आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज आहे. 4 आले तर मग 24 होतील, 4 षटकार आले तर 24 होतील, परंतु एक कमी पडेल. परंतु इथे आपण बघू शकतो लोकेश करू शकतोय, कारण की मागील त्यांनी जे चेंडू खेळले गेलेत ना सगळे मी जर पाहिलं की मग षटकारासाठीच खेळलेत. मागील 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत त्याने. या मैदानावर आपण बघितलं तर इतिहास अनेक घडलेत आणि अनेक घडू शकतायत. ओ हा बॉल हा बॉल हा बॉल हा बॉल मॅच मॅटिस होऊ शकतोय. वाईड आलाय आणि या वाईड मुळे आपण पाहू शकतोय आता मॅच मध्ये षटकार आले तर ससू नवगर टीमला उमेदचे किरण मिळाले. आपण बघितले ही उमेदची किरण पकडून मात्र लोकेश पुढे घेऊन जाईल का? हो मिस टायमिंग, झेल कन्वर्ट केलाय. फलंदाज बाद. उमेदची किरण मिळाली होती, परंतु ती उमेदची किरण आपण पाहिली तर मग फस्त झाली आहे, परंतु चांगली खेळली लोकेशची पाहायला मिळाली आणि फलंदाज परततोय. खूप खूप धन्यवाद डीजे. असं वाटलं होतं की उमेदची किरण मात्र मिळाली ती पकडली जाईल का, परंतु नाहीये. परंतु लढाई लढली आहे भरपूर. आपण बघू शकतो की खेळ असा करा की नक्कीच आपण बघू शकतो की पराभव आला तरी चालेल, परंतु समोरच्याने म्हणून नक्कीच सांगितलं पाहिजे की लढाई ही खूप महत्वाची आणि मोठी होती आणि चांगली होती. ती लढाई मात्र आपण बघितलं तर लढत असताना मात्र आपण पाहिलं तर कमी पडला गेलाय. आता वळते आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राकेश आलेत. राकेश तुंबडा. हो हा बॉल पाहिला आपण तर कुठे हाताळला जातोय. नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग इथे काही गोष्टी आपल्याला नक्कीच निदर्शनात येतात, परंतु सध्या तरी आपण बघू शकतोय ना की पक्ष या वेळेला आपण बघितलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा मोठा आहे. फीडचा बॉल खेळलाय. फीडच्या बॉलला मात्र आपण पाहिलं तर चांगल्या परीने खेळला गेलं होतं. मॅच मध्ये आपण बघितलं तर औपचारिकता राहिले असं दिसून आलंय, कारण की जर आपण बघितलं तर फलकावर धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 42 धावा. म्हणजेच अजून देखील आपण पाहिलं तर धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिली आहे ती म्हणजे 22. विकेट आलाय. 22 धाव्यांची गरज आहे. धाव संख्या जर आपण बघितलं तर 42 वर पोहोचली होती.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. शेवटचा अंतिमचा बॉल असेल औपचारिकता राहिली आणि ती मात्र पूर्ण करण्यासाठी हिमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना जरूर पाहायला मिळालाय. वाल्मिकेश्वर टीमला आपण बघितलं तर भरपूर चांगलं आपण पाहू शकतो क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. पहिल्या मॅचमध्ये सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने संघाला डॉमिनेट केलं आणि इथे ससूनगर संघाला देखील डॉमिनेट केलंय आणि आपण बघितलं तर मॅच मात्र आपण पाहिलं तर जिंकला गेलाय तो म्हणजेच वाल्मिकेश्वर कोलीवाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स असेल त्यांना.